खेळतानाच्या काळात तुम्हाला हे तेव्हा कमनशिबी आहे असं फील नाही आलं, कारण बेसिकली कसं म्हणजे तुम्ही खेळत असता तेव्हा यू आर ऑलवेज होपफुल. आपण परफॉर्मन्स करतोय तर ती आशा बाळगणं तर इट्स व्हेरी बरोबर, नॅचरल की बरोबर. आपण नक्कीच खेळू. त्यामुळे तेव्हा कमनशिबी आहे वगैरे असं कधी मनात नाही आलं. पण ऑल सेड अँड डन करिअर संपल्यानंतर जेव्हा वी लुक बॅक तेव्हा थोडंसं ते वाटतं की कुठेतरी आपण त्या लक फॅक्टरमध्ये कमी पडलो असू, किंवा ॲज अ असोसिएशन जो प्रयत्न व्हायला पाहिजे आपला एखादा प्लेअर सिलेक्ट होण्याकरता इंडियन टीममध्ये, त्या दृष्टीने कमी पडलो असू. म्हणजे असे 2-3 फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे होऊ शकलं नाही सिलेक्शन. स्पेशली जास्ती खंत कुठली वाटते की आमचा महाराष्ट्राचा माणूस जेव्हा सिलेक्शन कमिटीचा चेअरमन असतो तेव्हा सुद्धा आपला एकही माणूस खेळू शकत नाही, याचं जास्ती वाईट वाटतं. त्याच्यामुळे खेळू शकला नाही असं कधी वाटलं? पॉसिबल आहे, कधीतरी होऊ शकतं असं. खंतपेक्षा त्याचं वाईट वाटतं. तिथे वी कुड हॅव पुट आवर फूट डाऊन आणि 1-2 प्लेयर तर नक्की तेव्हा खेळायला पाहिजे होते.